नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या स्वागत करतो. आणि आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. हा टॉपिक एकदम इंटरेस्टिंग आहे, कारण की प्रत्येकाला या टॉपिकवरून जीवनामध्ये खूप पैसा मिळवण्याची संधी आपल्याला मिळू शकेल. तर कोणत्याही सामान्य व्यक्तीला जर एखादा क्वेश्चन विचारला की बाबा तुझी रिक्वायरमेंट काय, बेसिक नीड काय आहे, तर त्याचं एक 90% लोकांचं उत्तर असेल की पैसा. तर पैसा कसा मिळवावा हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि हा पैसा इजिएस्ट वे म्हणजे काय, तर सिम्पल एकदम साध्या पद्धतीनं कसा मिळवायचा विदाऊट एनी हार्डवर्क. म्हणजे जे कष्टाचे काम आहे करून आपण पैसा मिळतो, वेगवेगळ्या मार्गाने आपण पैसा मिळतो. तर कष्टाचे काम न करता फक्त डोक्याचा वापर करून आपण कसा पैसा मिळवू शकतो. यामध्ये असं पण नाही की खूप एज्युकेटेड पाहिजे, म्हणजे मोठं शिक्षण, हायर लेवलचं शिक्षण पाहिजे अशी काही गरज नाही. तर कोणताही माणूस यामधून पैसे कमावू शकतो. तर या नवीन टॉपिकचं नाव आहे शेअर मार्केट. तर आपणा सर्वांनाच माहीत आहे, आपण डेली न्यूज बघतो किंवा सोशल मीडियावर जाहिराती बघतो की आज म्युच्युअल फंडमध्ये डबल रिटर्न्स मिळाले, एका वर्षात ट्रिपल रिटर्न्स मिळाले, असं भरपूर आपण ऐकतो. तर हे कसं मिळतं आणि कसं कमवू शकतो आपण, हे आज आपण बघणार आहोत. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे तर शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये शे बाजारभाव हा खूप कोसळला किंवा खूप चढला कोरोनाच्या काळात. तर ह्याचं मिनिंग काय, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. याच्या आधी आपणास माहिती पाहिजे की शेअर मार्केट म्हणजे काय, एक्झॅक्टली शेअर मार्केट म्हणजे काय. आपण डायरेक्टली पैसे कसे मिळवायचे हे नाही बघणार, आपण स्टेप बाय स्टेप काय काय गोष्टी आहेत. बेसिकच जर आपलं क्लिअर असेल तर बाकी पुढच्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला सोप्या जातील. तर एक एक्झाम्पल घेतलं आपण की दुकानामध्ये, किराणा मालच्या दुकानामध्ये आपण जातो, तिथून एखादी वस्तू खरेदी करतो. तर एक एक्झाम्पल घ्या की एक बिस्किट पुडा ₹10 जो आपण खरेदी करतो किराणा मालच्या दुकानातून. तर तो माणूस कोणत्यातरी होलसेल सेलरकडून तो माल खरेदी करतो. म्हणजेच जर तो आपल्याला ₹10 बिस्किट पुडा देत असेल, तर त्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवून ते ₹10 किंमत त्यानं डिसाईड केलेली असते. म्हणजेच काय होतं आहे, तर त्या दुकानदार होलसेल सेलरकडून जो माल घेतो तो बल्क क्वांटिटीमधून खूप क्वांटिटीमध्ये माल उचलतो. त्यामुळे त्याला ॲज इट इज ₹10 नाही ती बिस्किट पुडा एक पडत, तर ₹9 पडतील, ₹9.5 पडतील किंवा ₹8.5 पडतील, असं काहीतरी किंमत त्याला होलसेलमध्ये मिळते. आणि तो आणून आपल्याला देतो ₹10. तर प्रत्येक फॉर एक्झाम्पल बाबा ₹9 पडला, तर त्याला प्रत्येक बिस्किट पुड्यामागं प्रॉफिट किती झाला, तर ₹1 प्रॉफिट झाला. फॉर एक्झाम्पल जर त्यानं 100 क्वांटिटी होलसेल सेलरकडून आणली असेल आणि ती त्यानं आपल्या दुकानात ठेवून ₹10 विकली असेल, तर त्याला प्रॉफिट किती झाला, तर ₹100 प्रॉफिट झाला. पण एक लक्षात घ्या की यामध्ये त्याने एका दिवशी आणले 100 क्वांटिटी, तर त्याने विकतावेळी ते एका दिवसात त्याला 100 क्वांटिटी त्याच्या विकल्या गेल्या नाहीत. कारण त्याला एक थोडा टाईम स्पॅन जातो, म्हणजे थोडे दिवस जावे लागतात. काही दिवसानंतर त्याला ते पूर्णच्या पूर्ण ₹100 प्रॉफिट मिळाला. याच्यामध्ये काय आहे, तर सेम शेअर मार्केटमध्ये पण सेमच आहे ह्या गोष्टी, की त्याला पेशन्स, म्हणजे 1 महिन्याचा टाईम स्पॅन असू दे, 15 दिवसाचा टाईम स्पॅन असू दे, काही एक टाईम स्पॅन थोडा त्याला एक स्पेंड झाला पाहिजे. मतलब काय राहतं याच्यामध्ये, तर थोडा टाईम गेल्यानंतर त्याला प्रॉफिट झाला. असं नाही की आज खरेदी केला, उद्या लगेच त्याचं सेल झालं आणि त्याला लगेच ₹100 मिळाले. हा सेम फंडा आपण शेअर मार्केटमध्ये पण यूज करू शकतो. आणखी दुसरं एक्झाम्पल म्हणजे बँकमध्ये आपण एखादी एफ डी करतो किंवा सेविंग्स अकाउंटला आपण पैसे ठेवतो, तर त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं. तर हे व्याज काय तुम्हाला, किंवा एफ डीचं जर एक्झाम्पल घेतला, तर तुम्ही एका वर्षात किंवा 2 वर्षात तुम्हाला त्याचे दुप्पट नाही पैसे मिळत. एक स्पेसिफिक व्याज असतं की बाबा इंटरेस्ट रेट
व्याजदर काहीतरी एक लावून दिलेला असतो आणि दामदुप्पट म्हणजे तुमचे जर 100 रुपये ठेवले असतील त्याचे 200 रुपये व्हायचे झाले तर मिनिमम त्याला 8 साडेआठ वर्षाचा कालावधी आता तो खूप जास्त झालेला आहे. तर 8 ते 10 वर्षाचा कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रकमेचे डबल पैसे मिळून जातात. तर हाच टाईम स्पॅन जो आहे, हे जे पेशन्स आहेत, हेच जर पेशन्स तुम्ही शेअर मार्केटमध्ये ठेवला तर 100% तुम्ही शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा मिळवू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे एक लोकांच्या मनात न्यूनगंड आहे की बाबा शेअर मार्केटमध्ये खूप लॉस होतो, खूप लॉस होतो. तर एक एक्झाम्पल घेतलं तर शेअर मार्केटमध्ये का लॉस होतो? तर याचं मेन रिझन म्हणजे आपल्याला लागलेली पैशाची हाव. कोणत्याही सामान्य व्यक्तीला जर सांगितले की बाबा तू ह्याच्यामध्ये 1,000 रुपये गुंतवलेस, तुझे लगेच एका दिवसात 2,000 रुपये होतील. माणूस काय करतो की झाला लॉस तर तो 1,000 रुपये पण होऊ शकतो. हा विचार नाही करत. माणसाचं काय राहतं की बाबा हव्यास जो आहे, लोभ म्हणतो आपण त्याला, लालच. 1,000 रुपयाचे 2,000 रुपये लगेच होणार दुसऱ्या दिवशी असं कोणीतरी सांगतंय. किंवा जी लोकं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले आहेत त्यांचं बघून त्यांना वाटतं की पण त्याच्यामागं त्यांची इन्व्हेस्टमेंट किती दिवसापासून आहे किंवा त्यांचं स्टडी किती दिवसापासूनचं आहे हे ते लक्षात घेत नाहीत. नवीन लोकं का लॉसमध्ये जातात तर हे मेन रिझन आहे. फक्त लालच हा त्याचा मागचा मेन रिझन आहे. तर असं आपण नाही करायचं. ह्याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहोत की शेअर मार्केट म्हणजे काय राहतं. तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या कंपनीचा एखादा शेअर आपण विकत घेतो म्हणजे काय करतो तर सपोज की टाटा मोटर्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर टाटा मोटर्स हा खूप मोठा प्लॅन्ट आहे. पूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर पण पसरलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय राहतं तर टाटा मोटर्समध्ये त्यांनी कंपनीचे शेअर म्हणजे कंपनी जी आहे ती शेअर्समध्ये विविध भागामध्ये डिवाईड केलेली आहे आणि प्रत्येक भागाची व्हॅल्यू काहीतरी ठरवून दिलेली आहे. ते आपल्याला NSE नाहीतर BSE या प्लॅटफॉर्मवर बघायला भेटते की एका शेअरची व्हॅल्यू काय आहे. तर NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे 2 एक्सचेंज आहेत. तर त्याच्या आधी आपण कोणतरी 100% मनात एक क्वेश्चन निर्माण झाला असेल की बाबा हे शेअर कसे बाय करायचे. याच्या आधी तर आपल्याला माहीत आहे की हार्ड कॉपी एक बॉन्ड असायचा आणि त्या बॉन्ड थ्रू आपण पैसे देऊन त्या कारखान्याचे शेअर किंवा त्या कंपनीचे शेअर आपण खरेदी करत होतो. तर आता हे सगळं ऑनलाईन झाल्यामुळं जर एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करायचा झाला तर त्यासाठी डीमॅट अकाउंट लागतं. ते आपण पुढं बघू. डीमॅट अकाउंट कसं खोलायचं. डीमॅट अकाउंट खोलायची पद्धत खूप सोपी आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेले आहेत. झोरोदा, ICICI, HDFC, SBI, पुन्हा बघायला गेलं तर अपस्टॉक्स हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्या थ्रू आपण शेअर परचेस करू शकतो म्हणजे शेअर विकत घेऊ शकतो असं आहे. तर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल आहे की आपण पैसे देऊन एखादी गोष्ट खरेदी करतो आणि ती आपल्याजवळ ठेवतो. पुन्हा तीच गोष्ट जास्त भावाला की पुन्हा सेल करतो आहे. ह्याचंच म्हणजे उदाहरण एक शेअर मार्केटचं एक उदाहरण आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी किराणा मालचं उदाहरण दिलं की तो व्यक्ती जो आहे तो होलसेल सेलरकडून पहिला माल खरेदी करतो आणि तो सामान्य व्यक्तीला विकतो. ह्याच्यामध्ये जो प्रॉफिट झालेला आहे सेम प्रोसेस फक्त ह्याच्यामध्ये कंपनीचे शेअर राहतात. एक तुम्हाला समजायसाठी मी एक कॉमन एक्झाम्पल दिलं. दुसरं एक्झाम्पल म्हणजे तर आपण बँकमध्ये पैसे डिपॉझिट करतो आणि काही वर्षांनी ते आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतं. तुम्ही एक विचार करा की एखादी बँक म्हणजे नॅशनलाईज सगळ्या बँका तुम्हाला 8 ते 10 वर्षांनी सपोज की तुमचे 1,00,000 रुपये असतील तर 8 ते 10 वर्षांनी तुम्हाला 2,00,000 रुपये तुमचे रिटर्न्स करतात, परत देतात तुम्हाला. तर बँकेला हे कसं परवडतं. एक एक्झाम्पल जर घेतला तुम्ही
आणि थोडा विचार केला तर बघा तुम्ही विचार करून की तुम्ही जर मला किंवा एक एक्झाम्पल बाबा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केला तर 8 ते 10 वर्षांनी तुम्हाला त्याचे दाम दुप्पट मिळतात, म्हणजे डबल होऊन मिळतात पैसे. तर असा कोण आहे का की बाबा एखादा व्यक्ती की बाबा माझ्याकडे पैसे ठेवाय द्या आणि मी तुम्हाला एक 8 वर्षाने दुप्पट पैसे देतो, तर तो कधी देईल? जर तुम्ही त्या 1 लाख रुपये दिला तर 1 लाखचे त्याला ज्यावेळी 5 ते 6, 10, 15, 20 काय असेल ते 20 लाख भेटले तर तुम्हाला तो 1 लाख रुपये देणार, असं आहे. तर बँका पण काय करतात, एकतर कर्जाच्या स्वरूपात लोकांना कर्ज देते. तुमचे पैसे जे ठेवे आहेत, फिक्स डिपॉझिट राहू दे किंवा सेविंगमध्ये राहू दे किंवा रिकरिंग वगैरे राहू दे, असे खूप प्रकारचे सेविंग्स जे आहेत ते सेविंग्स इतर लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना देते आणि त्याचा व्याजदर हा खूप जादा असतो. म्हणजे सेविंग्सपेक्षा, ठेवीपेक्षा कर्जाचा व्याजदर हा जास्त असतो. याच्यातून एक झालं. आणि दुसरं म्हणजे मेन ज्याच्यातून बँक आपल्याला दामदुप्पटचे रिटर्न्स देते, तर मेन म्हणजे जे फायनान्शियल ॲडवायझर असतात किंवा फायनान्शियल मॅनेजर जे असतात बँकेचे, ते आपल्या ज्या ठेवी असतात लोकांच्या, त्या ठेवी शेअर मार्केटमध्ये गुंतवते म्युच्युअल फंडद्वारा. तर काय राहते की एकतर म्युच्युअल फंड्स आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर, जे टॉपच्या कंपन्या आहेत त्या कंपनीचे शेअर्स ते बाय करतं आणि ज्यावेळी तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स भेटतील त्यावेळी ते सेल करून पुन्हा ते लोकांना जसं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की 8 वर्षांनी तुम्हाला दामदुप्पट मिळते, 8 ते 10 वर्षांनी, तसं हे एक एक्झाम्पल झालं. तर कोणताही माणूस किंवा कोणतीही व्यक्ती राहू दे किंवा कोणतीही ऑर्गनायझेशन राहू दे, बँक राहू दे, इन्स्टिट्यूशन राहू दे, हे तुम्हाला फुकटमध्ये पैसे कधीही परत देणार नाही. तुम्ही एक एक्झाम्पल बघा, कुठलंही एक्झाम्पल घ्या. जर तुम्हाला एखाद्या ठेवीवर जर व्याज मिळत असेल तर ते व्याज कसं मिळतं? त्या पैशाचं दुप्पट तिप्पट पटीनं झाल्यानंतरच तुम्हाला ते व्याज देतो माणूस किंवा एखादी बँक व्याज देतं. अशी सहजासहजी कोण एवढा उदार होऊन या जगात पैसे स्वतःकडचे खर्च करून कधीच देणार नाही. तर हेच म्हणजे शेअर मार्केट आहे. हे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत किंवा बँका आहेत, ह्या पण ज्या ठेवी आहेत त्या पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतं आणि इन्व्हेस्टमेंट ही जसं एखाद्या कंपनीचे मार्केट अप जाईल, कंपनीची ग्रोथ होईल, तसं त्या शेअरची व्हॅल्यू वाढत जाते आणि तेच शेअर विकून पुन्हा जे ठेवीदार आहेत त्यांना त्यांची व्याज आणि रिटर्न्स काय असतील ते देत राहतं. तर अशा प्रकारे आपण एक लक्षात घेतो आहे की शेअर मार्केट म्हणजे काय. मला असं वाटतं आहे की मोस्ट ऑफ तुमचं जे क्वेरीज काय आहेत त्या क्लिअर झाल्या आहेत. म्हणजे तुमच्या शंका काय असतील तर ह्या क्लिअर झाल्या असतील की एक्झॅक्टली शेअर मार्केट म्हणजे काय. आणखी एक मेन पॉईंट म्हणजे की लॉस. नवनवीन जी लोक शेअर मार्केटमध्ये उतरतात त्यांना नेहमी लॉस होतो. म्हणजे हे 90 ते 95% लोकांना होतो. का होतो? तर ती लोक इन्व्हेस्टमेंट जी करतात ती आपल्या स्वतःच्या बुद्धीनं नाही करत किंवा स्वतःचे डिसिजन त्यामध्ये नसतात. एखादा थर्ड पर्सन कोणतरी सांगेल की बाबा हा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, तो शेअर वाढेल, तो त्याच्या बुद्धीनं सांगत असतो आणि तुम्ही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून की बाबा हा माझा रिलेटिव्ह आहे, हा माझा कन्सल्टंट आहे किंवा हा माझा फ्रेंड आहे म्हणून मी इन्व्हेस्ट केलं, असं नाही करायचं, कधीच नाही करायचं. तर तुम्ही स्वतः एवढं इलिजिबल पाहिजे की बाबा तुम्ही कपेबल पाहिजे, स्वतः डिसिजन घेऊन तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करा आणि मग लॉसमध्ये जावा. तर तुम्ही त्याच्यातून शिकाल की बाबा का लॉसमध्ये गेलो. लॉस कायम 100% प्रॉफिट होतो असंही नाही. तर तुम्हाला सांगितले की बाबा 100% मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला 100% प्रॉफिटच होणार म्हणजे होणार. पण एक त्याला टर्म्स आहे किंवा कंडिशन आहे की तुमचं इन्व्हेस्टमेंट ही चांगल्या आणि क्वालिटी शेअरमध्ये झाली पाहिजे आणि तुमच्याकडं मेन म्हणजे पेशन्स पाहिजेत. आता एक एक्झाम्पल घेतलं
तर आपले मुंबईचे मुकुंद खानोरे म्हणून एक सर आहेत. त्यांचं मी व्हिडिओ यूट्यूबला बघितलेले आहेत, खूप बघितलेले आहेत. तर त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं होतं, की त्यांच्या लाईफमध्ये ज्यावेळी ते बॅचलर होते आणि ग्रॅज्युएशन करत होते, त्यावेळी त्यांना बाईक घ्यायची होती. म्हणजे त्यांच्या एका फ्रेंडनी बाईक घेतली आणि दुसरं म्हणजे त्यांना पण बाईक घ्यायची होती. पण त्यांनी काय केलं, बाईकचे वडिलांकडून पैसे घेतले आणि त्यावेळी त्यांनी हिरो होंडाचे शेअर घेतले. त्यांच्या बॅचलर लाईफमध्ये त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या टाईमला त्या शेअरची व्हॅल्यू खूप कमी होती. फॉर एक्झाम्पल त्यावेळी ही स्प्लेंडरची बाईकची किंमत हिरो होंडाच्या ॲप्रॉक्सिमेट 20,000 ते 22,000 राहील काहीतरी. हां, मॅक्सिमम 24,000 24,000पर्यंत होती त्यावेळी. 18 ते 24च्या दरम्यान होती. पण तेच जर आता बघितलं तर बाईकची किंमत 60,000 60,000पर्यंत गेलेली आहे. तर हा जो टाईम स्पॅन आहे 8 ते 10 वर्षाचा किंवा एक 15 वर्ष, 20 वर्ष, हे जो टाईम स्पॅन आहे म्हणजे काय राहिलं, की बाबा त्यावेळच्या 20,000ची किंमत आता तुमची किती झाली 60,000. म्हणजे बघा, की एका शेअरमागं तुमचं किती प्रॉफिट झालं असेल, खूप प्रॉफिट झालं असेल. आणखी एक एक्झाम्पल म्हणजे मी सध्या लॉकडाऊनमध्ये घेतलेला शेअर टाटा मोटर्स खूप एक माझं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. ज्यावेळी तो 63 समथिंग काहीतरी आला होता 2020मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन पडलं, त्यावेळी मार्च एप्रिलच्या दरम्यान काहीतरी टाटा मोटर्स हा शेअर 63 टू 68 समथिंग रेंजमध्ये आला होता. बट मी त्यावेळी काय झालं, की मी पण असं कन्फ्यूज होतो, की हा वाढेल, न वाढेल, हा वाढेल, न वाढेल, पुन्हा आणि डाऊन होईल, पुन्हा आणि डाऊन होईल. पण थोड्या दिवसांनी मी तो बाय केला 92वर. 200 क्वांटिटी 92वर बाय केला. विदिन 1 इयर आत्ता त्याची व्हॅल्यू सध्या चालू आहे 350 ₹350. मी बाय केला होता ₹90 ₹92 सॉरी. 200 क्वांटिटीज ₹92 बाय केल्या होत्या. त्याची आज व्हॅल्यू आहे ₹350. सेम एक्झाम्पल आहे SBIचं पण 192 ला मी परचेस केला होता. तो पण आता 350 काय 400 प्लस चालू आहे. तर हे एक्झाम्पल आहे आणि हा मला रिटर्न्स का भेटला तर पेशन्स म्हणजे मी तो शेअर होल्ड केला, ठेवला. विदिन 1 इयर त्याची व्हॅल्यू अप, 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 अप गेली. हे माझं पेशन्स आहेत. अजूनही मी तो माझ्या अकाउंटमध्ये ठेवलेला आहे. तर मला माहीत आहे की ह्या शेअरची व्हॅल्यू अप, अप, अप जाईल. हे एक्झाम्पल आहे. लाईव्ह एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. तर असे तुम्ही जर की पॉईंट म्हणला सक्सेसचा शेअर मार्केटमध्ये तर पेशन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि टेक्निकल ॲनालिसिस आणि स्टॉक सिलेक्शन म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे 3 फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला शोधता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्यावर विश्वास ठेवून कुठली इन्व्हेस्टमेंट नाही करायची. तुम्ही स्वतः कपेबल झाले पाहिजेत, की बाबा तुम्ही डिसिजन घेऊ शकला पाहिजेत, की ह्या शेअरमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं आणि काय त्याच्या पॉलिसी आहेत कंपनीचा प्रोडक्ट काय आहे, बॅलन्स शीट काय आहे, फंडामेंटल्स काय आहेत. खरोखर कंपनी ही अपकमिंग इयर्समध्ये एक 5 वर्ष, 10 वर्षामध्ये ग्रोथ होईल का कंपनीची, फ्युचर काय आहे त्याचं, हे तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपण पुढं शिकणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की शेअर मार्केट म्हणजे एखाद्या शेअरची देवाणघेवाण करणे आणि ते आपल्या अकाउंटमध्ये होल्ड करणे आणि ज्यावेळी तुम्हाला त्याचे प्रॉफिट भेटतील म्हणजे घेतलेल्या प्राईजपेक्षा त्याची प्राईज जर हायर लेवलला गेली की तो सेल करणे, हेच म्हणजे एक प्रकारे शेअर मार्केट आहे. तर त्याच्यासाठी लागणारं मेन प्लॅटफॉर्म जो आहे म्हणजे एक डीमॅट अकाउंट, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसंच त्याच्यासाठी लागणारं टेक्निकल ॲनालिसिस, बॅलन्स शीट स्टडी आणि फंडामेंटल्स, कंपनी सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन्स कसं करायचं, ह्या गोष्टी आपण पुढं बघणार आहोत. तर तुम्ही मनातून एक न्यूनगंड काढून टाका की नवीन लोक जे एंट्री करणार आहेत शेअर मार्केटमध्ये तर त्यांनी एक मनातून शंका काढून टाका की प्रत्येक वेळी आपल्याला
शेअर मार्केटमध्ये लॉसच होतो ही गोष्ट मनातून काढून टाका. तुमचे पेशन्स, तुमचा स्टडी आणि तुमचा स्टॉक सिलेक्शन ह्या गोष्टी खूप मायने राखतात. प्रत्येक गोष्टीसाठी स्टडी म्हणा किंवा हार्डवर्क म्हणा लागतो. तुम्हाला सहजासहजी कधीही पैसे मिळणार नाहीत. एका दिवसात कोण श्रीमंत झाला, अर्ध्या दिवसात कोण श्रीमंत झाला, 10 दिवसात कोण श्रीमंत झाला, अशी कुठंही एक्झाम्पल मिळणार नाही. फक्त तुम्हाला यामध्ये काय राहील की हार्डवर्क म्हणजे शारीरिक कष्ट जास्त नाहीत. तुम्हाला भेटणार पैसे फक्त तुम्हाला तुमचं मन आणि बुद्धी शांत ठेवून, डोकं शांत ठेवून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे आणि रिटर्न्स तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळत जातील. फक्त पेशन्स हा की पॉईंट आहे यामध्ये. नाहीतर उद्या उठून म्हणाल की हां सरांनी सांगितलं आपल्याला की शेअर मार्केटमध्ये खूप फायदा आहे. पेशन्स पाहिजेतच, तरच तुम्हाला एखादी गोष्ट मिळू शकते. आणखी एक एक्झाम्पल देतो पेशन्सचं की बाबा तुम्ही डायरेक्टली जन्मला, एखादं बाळ जन्मलं की ते डायरेक्टली 5-6 फुटाचा नाही होत. त्याच्यासाठी काहीतरी टाईम्स आणि त्याचा बुद्धीचा विकास पण विदिन क्विक सेकंड्स नाही होत. जन्मल्या बाबा एक 5 महिने झाला, 10 महिने झाला असं नाही. आणि त्याचं शिक्षण पण जे आहे ते असं नाही की बाबा तो एका वर्षाचा झाला की 10वीचा स्टडी करू शकेल किंवा 2 वर्षाचा झाला बाबा 12वीचा स्टडी करू शकेल. काहीतरी स्टेप राहतात. त्याच्यासाठी काहीतरी स्पॅन राहतो, टाईम स्पॅन राहतो. हेच म्हणजे तुमचे पेशन्स आहेत. हेच म्हणजे तुमचं शिक्षण आहे. हळूहळू जर तुम्ही शिकत गेला तर तुम्हाला 100% शेअर मार्केट म्हणजे काय हे पण समजून जाईल आणि तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकाल. तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही. जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.